फ्युचर वरून आपल्याला हा अंदाज येतो स्टुडंट्स की आपल्याला त्या गोष्टी ज्या आहेत त्या होणाऱ्या असतील. पास्ट वरून हा अंदाज येतो की त्या गोष्टी झालेल्या असतील. आणि प्रेझेंट मोमेंटला आपल्याला त्या गोष्टी सेन्स येतो की त्या गोष्टी आपल्याला एकतर घडत असतील किंवा आता प्रेझेंट मध्ये त्या गोष्टी झालेल्या असतील किंवा होत असतील. सो प्रेझेंट वरून तर हा सेन्स येतो. आता बघा स्टुडंट्स, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कुठलाही टेन्स जेव्हा आपण बघू तर त्या टेन्सच्या त्या वर्ड्स वरूनच आपल्याला काय करायचं आहे तर त्याचा अंदाज घ्यायचा आहे. सो या ठिकाणी सरळ सरळ काय सांगितलेलं आहे स्टुडंट्स की कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. बरोबर, आता बघा तुम्हाला एकदम प्रॉपरली समजून सांगतो, आत्ताच तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे स्टुडंट, प्रेझेंट म्हणजे आत्ता आणि कंटिन्युअस म्हणजे चालू. तर कंटिन्युअस म्हणजे आत्ता समोर लाईव्ह चालू असणाऱ्या ज्या पण गोष्टी आहेत त्या सर्वच्या सर्व गोष्टी आपण कशामध्ये काउंट करतो स्टुडंट, तर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये आपण काय करतो तर त्याला घेतो. तर आता या ठिकाणी बघा डेफिनेशन मध्ये काय सांगितलेलं आहे की कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स डिस्क्राइब्स अन ऍक्शन दॅट इज हॅपनिंग राईट नाव और अराउंड दिस टाइम. बघा, राईट नाव, पॉइंट टू बी नोटेड स्टुडंट्स. राईट नाव म्हणजे आता समोर आपल्या समोर घडत असणाऱ्या गोष्टी त्या आपण कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये त्यांना काय करतो तर काउंट करतो. आता बघा स्टुडंट्स, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये ज्या गोष्टी आपण घेतो त्या आपल्या समोर आत्ता चालू असतात. बरोबर, आत्ता चालू असतात. जसं की आपलं लेक्चर. बरोबर, आत्ता आपलं लेक्चर काय आहे स्टुडंट्स, तर कंटिन्युअस प्रेझेंट आहे. आता स्टुडंट्स, कंटिन्युअस प्रेझेंट आहे आणि या अगोदर आपण एक टेन्स बघितला तो होता सिम्पल प्रेझेंट टेन्स. तर दोन्हीमध्ये काय फरक आहे, तर दोन्हीमध्ये फरक आहे की आपण लेक्चर घेतो आणि तुम्ही लेक्चर अटेंड करता, ही आपली सवय आहे. आणि जी आपली सवय आहे ती सवय आता आपण प्रत्यक्षात करत आहोत. बरोबर, जसं की मी लेक्चर घेतो, सिम्पल प्रेझेंट टेन्स, पण मी लेक्चर घेत आहे, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. बघा, ती क्रिया काय आहे आता चालू आहे आणि कोणत्या मुवमेंटला चालू आहे तर लाईव्ह मुवमेंटला चालू आहे. सो याची शॉर्ट डेफिनेशन स्टुडंट, जसं की मी तुम्हाला सिम्पल प्रेझेंट टेन्सची दिली होती डेली रुटीन किंवा डेली हॅबिट, तशी याची आहे बघा स्टुडंट्स लाईव्ह ऍक्शन्स. बघा स्टुडंट, शॉर्टली, एकदम शॉर्टली, हे डेफिनेशन इतकी सिंपल मी जे बनवलेलं आहे स्टुडंट तुम्हाला भेटणार नाही कुठेच. तुम्ही एकदम प्रॉपरली अटेंड करा, तुमचे प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर करतो मी. बघा स्टुडंट, लाईव्ह ऍक्शन म्हणजे काय, आपल्या समोर आत्ता घडत असणाऱ्या गोष्टी सर्वच्या सर्व त्या याच्यामध्ये काय होतात तर ऍड होतात. बरोबर, तर बघा लाईव्ह ऍक्शन मध्ये आता काय चालू आहे स्टुडंट, आपलं लेक्चर चालू आहे. बरोबर, आपलं लेक्चर चालू आहे, तर आपलं लेक्चर काय आहे, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आहे. ओके, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आहे. आता बघा, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स जेव्हा आपण घेतो तर तेव्हा आपल्याला काय सांगायचं असतं की एखादी क्रिया चालू आहे. बरोबर, बघा, एखादी क्रिया चालू आहे, समथिंग इज गोइंग ऑन किंवा ऑन गोइंग. जसं की काय, आपलं लेक्चर चालू आहे, मी शिकवत आहे, तुम्ही काय म्हणणार, आम्ही शिकत आहोत, आम्ही लेक्चर अटेंड करत आहोत. बरोबर, त्यानंतर समोर काही मुले खेळत आहेत. बरोबर, वारा चालू आहे. बरोबर, टीव्ही चालू आहे, फोन चालू आहे, इयरफोन चालू आहेत. सो समथिंग इज गोइंग ऑन स्टुडंट, काहीतरी काय आहे तर चालू आहे. तो ओव्हरऑल स्टुडंट, आता पहिलं आपण कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सची डेफिनेशन बघितली, त्याचा ओव्हरऑल मिनिंग झाला स्टुडंट किंवा रिदम किंवा सेन्स झाला आपला लाईव्ह ऍक्शन ज्या आता आपल्या समोर चालू असतात. डेफिनेशन जर प्रॉपरली समजली असेल तर हँड रेज करून मला कळवा. स्टुडंट्स फास्ट मध्ये, काही स्टुडंट्स लेट करतात, प्लीज. ठीक आहे, हँड्स डाऊन. अजून पण काही स्टुडंटचा हात वरती नाहीये. ठीक आहे. पटकन घ्या, अदरवाईज मला नाव घ्यावं लागेल स्टुडंट, आणि रेकॉर्डिंग चालू असल्यामुळे मी नाव घेत नाहीये तुमचं, बिकॉज मग ते रेकॉर्डिंगला ते पुन्हा हायलाइट होतं ते नाव. सो या ठिकाणी स्टुडंट्स आता आपण काय केलेलं आहे तर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सला प्रॉपरली त्याची डेफिनेशन समजून घेतलेली आहे. आता फक्त लक्षात काय ठेवायचं आहे तुम्हाला स्टुडंट, लाईव्ह ऍक्शन. आता बघा स्टुडंट, तुमच्या दोन कन्सेप्ट क्लिअर झाल्यात, एक डेली रुटीन सिम्पल प्रेझेंट, ओके, त्यानंतर लाईव्ह ऍक्शन कंटिन्युअस प्रेझेंट. नावावरून ध्यानात ठेवायचं, कंटिन्युअस म्हणजे काय चालू, कंटिन्युअस म्हणजे काय चालू, प्रेझेंट म्हणजे आत्ता, तर आत्ता चालू असणाऱ्या गोष्टी, तर नावावरून लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आहे बघा, आता बघा स्टुडंट्स या ठिकाणी हँड्स डाऊन करा स्टुडंट्स, काही स्टुडंटच्या हातवरती आहे पटकन.
आता बघा स्टुडंट्स, या ठिकाणी लक्ष द्या. बघा, तर या ठिकाणी आता बघा आपण फॉर्म्युला बघूया. बरोबर, आता बघा या ठिकाणी फॉर्म्युला दिलेला आहे. आता बघा फॉर्म्युल्यामध्ये स्टुडंट्स, आता फॉर्म्युला कसा लर्न करायचा ते त्याची तुम्हाला ट्रिक देतो आहे, ते लक्षात ठेवा. बघा आपण एक गोष्ट बघितलेली आहे की कुठलाही सेंटेन्स जर आपण त्यामध्ये बघितलं तर त्यामध्ये सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट या तीन गोष्टी काय असतात स्टुडंट्स, तर कंपल्सरी असतात. बरोबर, या तीन गोष्टी काय असतात, कंपल्सरी असतात. स्टुडंट्स, मी तुम्हाला शिकवल्याप्रमाणे तुमची स्क्रीन वगैरे तुम्ही बाकीच्या स्टुडंट्सला हाईड करून त्या ॲरोवर क्लिक करून स्क्रीन तुम्ही थोडीशी झूम करून घ्या, म्हणजे तुम्हाला प्रॉपरली या ठिकाणी समजायला योग्य जाईल. सो या ठिकाणी आहे बघा स्टुडंट्स, सब्जेक्ट प्लस व्हर्ब आणि ऑब्जेक्ट या तीन गोष्टी तर कंपल्सरी आहे आणि याचा सिक्वेन्स पण असा असतो, सब्जेक्ट असतं, व्हर्ब असतं, ऑब्जेक्ट असतं. आता याचा सरळ अर्थ असा होतो स्टुडंट्स की कुठलाही फॉर्म्युला जेव्हा तुम्ही बघणार त्यामध्ये सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हे काय असणार आहे, तर कंपल्सरी असणार आहेत. हे कंपल्सरी असणार आहेत. आता बघा स्टुडंट्स, या ठिकाणी आता आपण फॉर्म्युला कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला बघत आहोत. तर फॉर्म्युलामध्ये आपल्याला सगळ्यात आधी काय घ्यायचं आहे, तर सब्जेक्ट घ्यायचा आहे. जेव्हा तुम्ही कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सच्या फॉर्मॅटमध्ये बोलणार ना स्टुडंट्स, कंटिन्युअस फॉर्म मध्ये बोलणार, एखादी क्रिया चालू आहे, आता तुमच्या समोर चालू आहे, तेव्हा जेव्हा तुम्हाला बोलायचं असेल आता, तेव्हा तुम्ही एक्झॅक्टली ऍम, इज, आर चा वापर या ठिकाणी आपण करतो. बरोबर, आता लक्षात ठेवा स्टुडंट, ऍम, इज, आर चा वापर ऑलरेडी आपण कुठं बघितलेला आहे, की प्रेझेंट स्टेट सांगण्यासाठी बघितलेला आहे. म्हणजे काय, की हा टेबल आहे, बरोबर, इट इज अ टेबल, बरोबर, हे फळ आहे, हे आपण तिथं बघितलेलं आहे. आता त्याचा वापर चा वापर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये पण होतो. बरोबर, दोनच स्थितीमध्ये चा वापर होतो, फक्त आता लक्षात ठेवा, दोन स्थितीमध्ये, एक प्रेझेंट स्टेट मध्ये आपण बघितला आणि एक एखादी क्रिया आत्ता चालू आहे. बरोबर, एखादी क्रिया आत्ता चालू आहे म्हणजे ऍक्शन चालू आहे, तेव्हा आपण चा वापर करतो. आता बघा सुरुवातीला कुठलाही फॉर्म्युला लर्न करताना सब्जेक्ट त्याच्यामध्ये असणार आहे. आता नंतरचा फॉर्मॅट काय होणार आहे बघा, सब्जेक्ट आला, या ठिकाणी तुम्ही बघा व्हर्ब आला आणि या ठिकाणी बघा तर ऑब्जेक्ट आला. आता ऍड काय झालेला आहे या ठिकाणी, तर ऍमिझार ऍड झालेला आहे स्टुडंट. बरोबर, ऍमिझार ऍड झालेला आहे. तर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये स्टुडंट कुठलाही कंटिन्युअस टेन्स जेव्हा असतो, आता नीट लक्ष द्या स्टुडंट्स, हा पॉईंट टू बी नोटेड, जेव्हा कुठलाही कंटिन्युअसचा टेन्स असेल, कंटिन्युअस प्रेझेंट असेल, कंटिन्युअस पास्ट असेल, कंटिन्युअस फ्युचर असेल, तर त्या टेन्स मध्ये व्हर्ब वरती आयएनजी फॉर्म येतो, याला लक्षात ठेवायचं. कुठलाही कंटिन्युअस टेन्स आला तर व्हर्ब वरती काय अप्लाय करायचं आहे स्टुडंट्स तुम्हाला, तर आयएनजी फॉर्म अप्लाय करायचा आहे, जो या ठिकाणी काय झालेला आहे, अप्लाय झालेला आहे, तुम्ही बघू शकता. बरोबर, सो आता बघा स्टुडंट्स, या ठिकाणी तुम्हाला व्हर्ब वरती आयएनजी फॉर्म अप्लाय करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ऍम, इज, आर च्या या हेल्पिंग वर्बचा काय करायचा आहे, एक्झॅक्ट आता वापर करायचा आहे. नीट लक्षात ठेवा स्टुडंट्स, ऍम, इज, आर आता तुम्ही कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, वापरायचं आहे. बरोबर, सो आता बघा फॉर्म्युला आपला कशा पद्धतीने लर्न झाला. बघा सर्वात प्रथम आपण सब्जेक्ट घेतो, मी तुमचं कन्सेप्टद्वारे क्लिअर केलं. बघा सगळ्यात अगोदर काय असतं, तर सब्जेक्ट असतं. त्यानंतर कंटिन्युअस प्रेझेंट मध्ये आपण बघितलं होतं की टू बी चे जे हेल्पिंग व्हर्ब्स होते त्यामध्ये प्रेझेंट मध्ये आपण ऍमिझारला लिहिलं होतं, म्हणजे आता प्रेझेंट टेन्स बघतोय म्हणून ऍमिझारच घेणार, दुसरं हेल्पिंग व्हर्ब या ठिकाणी येणार नाही. सो बघा स्टुडंट, सर्वात प्रथम सब्जेक्ट घेतला, त्यानंतर ऍमिझार घेतला, त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की कुठलाही कंटिन्युअस टेन्स असेल तर व्हर्ब आयएनजी होतो आणि शेवटी काय अप्लाय होतो, तर ऑब्जेक्ट अप्लाय होतो. सो या ठिकाणी बघा स्टुडंट्स, आपला फॉर्म्युला तयार झाला, सब्जेक्ट प्लस आमिजार प्लस व्हर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. बरोबर, आता बघा तुम्हाला लर्न कसं करायचं आहे, सब्जेक्ट, त्यानंतर इमिजिएटली हेल्पिंग वर्ब आमिजार, त्यानंतर तुम्हाला माहिती आहे व्हर्ब येतो, व्हर्ब वरती आयएनजी, का, कारण कंटिन्युअस टेन्स आहे, कुठलाही कंटिन्युअस टेन्स असेल तर त्यावरती आयएनजी फॉर्म अप्लाय होतो. सो व्हर्ब आयएनजी आणि ऑब्जेक्ट. ओके, सो बघा या ठिकाणी स्टुडंट्स आपला फॉर्म्युला तयार झाला, सब्जेक्ट प्लस ऍमेझार प्लस व्हर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. बरोबर, आता ऍमेझारला कसं आणि कशा फॉर्म मध्ये आपण वापरतो हे पण आपल्याला ऑलरेडी माहित आहे. बरोबर, सर्वांना आपल्याला माहित आहे की आपण ऍमेझार कसं वापरतो. आय साठी फक्त ऍम वापरला जातो, ही शी इट असेल तर इज वापरतो, यू असेल तर आर वापरतो, वी असेल तर आर वापरतो, दे असेल तर आर वापरतो. हे आपण हेल्पिंग वर्बच्या पार्ट मध्ये व्यवस्थित बघितलेलं आहे, आज पण आपण त्याची रिव्हिजन करणार आहोत, डोंट वरी. आता बघा स्टुडंट्स, आपला डेफिनेशन आणि फॉर्म्युला या ठिकाणी समजून झालेला आहे. सो डेफिनेशन आणि फॉर्म्युला जर तुमचा प्रॉपरली समजून झाला असेल तर हँड रेज करून कळवा, हो सर डेफिनेशन आणि फॉर्म्युला आमच्या प्रॉपरली लक्षात या ठिकाणी आलेला आहे. ओके, चलो ठीक आहे. हा, आता बघा फोकस पुन्हा एकदा. बघा या ठिकाणी आता डेफिनेशन आणि हेल्प आपला
फॉर्म्युला लर्न झालेला आहे. डेफिनेशन म्हणजे लाईव्ह ऍक्शन विच इज गोइंग ऑन इन फ्रंट ऑफ अस इन करंट सिच्युएशन. आणि आपला एक फॉर्म्युला लर्न झाला की सर्वात आधी आपण सब्जेक्ट वापरतो. कुठलाही टेन्स असो स्टुडंट, सब्जेक्टने स्टार्ट होतं, त्यामध्ये व्हर्ब असतं, ऑब्जेक्ट असतं, हे 3 कंपल्सरी असतात. आता तो टेन्स ती घटना कधी घडली हे दाखवण्यासाठी आपण हेल्पिंग व्हर्बला काय करतो, तिथं अटॅच करतो. जर हेल्पिंग व्हर्ब ऍमी जर असतील तर आपल्याला माहिती आपण प्रेझेंट बद्दल बोलतोय. जर पास्टचे हेल्पिंग वर्ब टाकले आपण वॉज वेअर, तर आपण पास्ट मध्ये जाऊ. आणि जर आपण विल बी वगैरे टाकलं तर आपण फ्युचर मध्ये जाऊ. म्हणजे आपल्याला हेल्पिंग वर्ब काय सांगतात स्टुडंट, तर हेल्पिंग वर्ब जे आहेत ते हेल्पिंग वर्ब मुळे आपल्याला टाइम कळतो, एक्झॅक्ट कोणत्या टाइम बद्दल आपण या ठिकाणी बोलत आहोत ते कळतं. आता बघा स्टुडंट्स, या ठिकाणी आता आपला या ठिकाणी फॉर्म्युला लर्न झाला. आता आपण एक्झाम्पल बघूया. बघा पहिलं एक्झाम्पल आहे समीर इज गोइंग फॉर अ वॉक. बरोबर, बघा या ठिकाणी पहिलं एक्झाम्पल काय आहे स्टुडंट, समीर इज गोइंग फॉर अ वॉक. बरोबर. आता बघा आपण याच्यामध्ये सेन्स बघितला आपण, तर त्या सेन्सद्वारे काय बघितलं की एखादी क्रिया चालू आहे आपल्या समोर, आता एखादी क्रिया चालू आहे म्हणजे याचा अर्थ समीर वॉकला जात आहे. स्टुडंट बघा, समीर वॉकला जात आहे. का समीर वॉकला जात आहे स्टुडंट्स, कारण समीरची ती आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय बघितली होती, ती त्याची काय आहे, डेली रुटीन आहे किंवा डेली हॅबिट आहे का समीर वॉकला जातो. बरोबर, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण कसं बघितलं, समीर वॉकला जातो. आणि आता आपण कसं बघतो आहे का समीर वॉकला जात आहे. आता जेव्हा आपल्याला लाईव्ह सिच्युएशन सांगायचे आहे, आता हे समीरचं तर आपण एक्झाम्पल घेतलं. फॉर एक्झाम्पल साठी जर आपण दुसरं पण एक्झाम्पल घेऊ शकतो, जसं की आपल्या समोर ते चालू आहे, जसं की काय, आय एम अटेंडिंग माय लेक्चर. बरोबर, आपल्या स्वतःच घेऊ. बघा, आय एम अटेंडिंग माय लेक्चर, आय एम गिव्हिंग द लेक्चर. बरोबर, मी लेक्चर देत आहे, तुम्ही अटेंड करत आहात. बरोबर. तर जेव्हा तुम्हाला स्टुडंट्स लाईव्ह सिच्युएशन बद्दल बोलायचं असेल तर कंपल्सरी चा वापर आणि काय करायचं, व्हर्ब वरती आयएनजी फॉर्म अप्लाय करायचा. हे झालं तुमचं कंटिन्युअस प्रेझेंट. बरोबर, हे काय झालं तुमचं कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स झाला. तर ह्या कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा सेन्स आपण कशासाठी घेतो स्टुडंट्स, तर कुठलीही कंटिन्युअस आपल्या समोर लाईव्ह आता एखादी क्रिया चालू असेल त्यासाठी आपण काय करतो तर घेतो. आता तुमच्या समोर जे जे दिसतंय स्टुडंट, तुम्ही ज्या ठिकाणी बसलेला आहात त्या ठिकाणी तुम्हाला जे जे दिसतंय, जसे तुमचे चिल्ड्रन असतील ते खेळत असतील. बरोबर, सो तुम्ही त्यासाठी पण तुम्ही अशा प्रकारेच अमेजार वापरून बोलू शकता. बरोबर, इथं तुम्हाला वाज वेअर, हॅव, हॅज, हॅड, डू, डज, डीड वापरता येणार नाही. जेव्हा तुम्ही लाईव्ह सिच्युएशन बद्दल बोलत असणार त्यावेळेस फक्त आणि फक्त एम, इज, आर चाच वापर करायचा. पॉइंट टू बी नोटेड स्टुडंट्स अगेन, एम, इज, आर. जसं की समीर वॉकला जात आहे, समीरचं एक्झाम्पल सोडलं आपलं घेतलं तर आपण घेऊ शकतो, मी लेक्चर अटेंड करत आहे, आय एम अटेंडिंग द लेक्चर, आय एम गिव्हिंग द लेक्चर, माय चाइल्ड इज प्लेइंग. राईट, ओके. त्यानंतर तुम्ही अजून कितीतरी एक्झाम्पल बघू शकता, जसं की टीव्ही इज गोइंग ऑन. राईट, किंवा टीव्ही इज ऑन गोइंग. राईट, असं तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, बोलू शकता. सो अशा प्रकारे स्टुडंट्स कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सला आपण वापरतो. सब्जेक्ट अगोदर, त्यानंतर ॲमेझार, त्यानंतर व्हर्ब वरती आयएनजी फॉर्म आणि शेवटी ऑब्जेक्ट ते आपल्याला माहित आहे. आता बघा स्टुडंट्स, याचं आपल्याला निगेटिव्ह करायचं आहे. आता बघा स्टुडंट, जेवढं सिंपल प्रेझेंट टेन्स ट्रिकी होतं ना स्टुडंट समजण्यासाठी, बाकी दुसरा कुठलाच टेन्स एवढा ट्रिकी नाही. आता हा टेन्स बघा तुमच्या एकदम लक्षात येईल. आता बघा स्टुडंट्स, या ठिकाणी फक्त आपण काय केलेलं आहे बघा, समीर इज गोइंग फॉर अ वॉक. पण आपल्याला म्हणायचं आहे की समीर वॉकला जात नाही. बरोबर, आता समीर वॉकला जात नाही आहे, तर कसं म्हणणार आपण बघा, समीर इज नॉट गोइंग फॉर अ वॉक. फक्त नॉट वापरला बघा स्टुडंट्स. आता आपण तुम्ही बघणार तर डू डज वापरताना थोडंसं स्टुडंट्स हेक्टिक जात होतं, आपल्याला समजत नव्हतं कुठं डू कुठं डज. इथं काहीच नाही स्टुडंट्स, इथं ॲमेझार ऑलरेडी दिलेला आहे तुम्हाला हेल्पिंग वर्ब मध्ये, आणि तुम्हाला फक्त काय करायचं आहे या ठिकाणी, तर तुम्हाला फक्त त्या हेल्पिंग वर्बच्या नंतर नॉटला अप्लाय करायचं आहे. जसं की या ठिकाणी होतं बघा, समीर इज गोइंग फॉर अ वॉक, गोइंग फॉर अ वॉक, फक्त तुम्ही काय काय अप्लाय केलेला, नॉट अप्लाय केलेला. बघा, समीर इज गोइंग फॉर अ वॉक म्हणजे काय, समीर वॉकला जात आहे. समीर इज नॉट गोइंग फॉर अ वॉक, समीर आता वॉकला जात नाहीये. जसं की बघा, आय एम, जसं तुम्ही म्हणू शकता आय एम अटेंडिंग द लेक्चर. बरोबर, मी लेक्चर अटेंड करत आहे, याचा अर्थ काय, आय एम नॉट वॉचिंग टीव्ही, मी टीव्ही नाही बघत आहे. बरोबर, आय एम नॉट वॉचिंग टीव्ही. बरोबर, मी टीव्ही नाही बघत आहे. बरोबर, तर तुम्हाला असं म्हणावं लागेल. आता बघा, तुम्हाला इंटरोगेटिव्ह मध्ये बोलायचं आहे की तुम्हाला असं म्हणायचं आहे की समीर वॉकला जात आहे का. आणि इंटरोगेटिव्हचा मी रूल काय सांगितलेला आहे स्टुडंट्स तुम्हाला, इंटरोगेटिव्हचा रूल आहे की इंटरोगेटिव्ह मध्ये हेल्पिंग वर्बला आपण काय करतो तर सुरुवातीला घेतो. कुठे घेतो स्टुडंट्स, आपण सुरुवातीला घेतो. आणि या ठिकाणी बघा आपल्याकडे हेल्पिंग वर्ब कोणता आहे तर इज आहे. आता बघा या ठिकाणी हे समीर इज गोइंग फॉर अ वॉकला फक्त आपण काय केलेलं आहे या ठिकाणी रिप्लेस केलेलं आहे. बघा, समीर इज ला आपण काय केलं तर इज समीर केलं. का, कारण इंटरोगेटिव्ह मध्ये आपण सुरुवातीला
हेल्पिंग व्हर्बला घेतो क्वेश्चन करताना, बरोबर, क्वेश्चन करताना. तर आता जर मला तुम्हाला क्वेश्चन करायचं असेल तर मी तुम्हाला कसं करू शकतो, की यू आर अटेंडिंग द लेक्चर असं नाही करू शकत. आता हेल्पिंग व्हर्बला मला अगोदर घ्यावं लागेल. मग मी कसं विचार, आर यू अटेंडिंग द लेक्चर? तुम्ही तुम्ही मग अफर्मेटिव्ह मध्ये आन्सर देणार, येस आय एम अटेंडिंग द लेक्चर. तुम्ही मला विचारायचं असेल तर कसं घेणार, सर आर यू टेकिंग द लेक्चर? बरोबर, तुम्ही लेक्चर घेणार आहात का? बरोबर, किंवा घेत आहात का? मी म्हणाल येस आय एम टेकिंग द लेक्चर, मी लेक्चर घेत आहे. सो या ठिकाणी बघा स्टुडंट्स, तुम्हाला जेव्हा जेव्हा प्रश्न करायचा आहे तेव्हा तेव्हा आम्ही जारला काय करायचं, सुरुवातीला घ्यायचं. कुठलाही हेल्पिंग वर्ब असेल त्या हेल्पिंग वर्बला प्रश्नार्थक वाक्यामध्ये आपण काय करतो, सुरुवातीला घेतो. आता बघा या ठिकाणी काय सांगितलं स्टुडंट, की समीर वॉकला जात आहे का? बरोबर, समीर वॉकला जात आहे का? आता मला काय म्हणायचं आहे, समीर वॉकला नाही जात आहे का? बरोबर, समीर वॉकला नाही जात आहे का? बघा सेम फॉर्मॅट आहे बघा, इज समीर गोइंग फॉर अ वॉक, गोइंग फॉर अ वॉक. पण मला नॉट म्हणजे मला निगेटिव्ह मध्ये बोलायचं होतं म्हणून मी फक्त काय अप्लाय केलं स्टुडंट, नॉट अप्लाय केला. काय अप्लाय केला या ठिकाणी, तर नॉट अप्लाय केला. तर माझं सेंटेन्स झालं बघा स्टुडंट, इज समीर नॉट गोइंग फॉर अ वॉक? समीर आत्ता वॉकला नाही जात आहे का? बरोबर, समीर आत्ता वॉकला नाही जात आहे का? आणि नेक्स्ट आहे बघा स्टुडंट्स, आता 5 नंबर, WH चा वापर करून. जसं WH फॅमिलीचे जे 11 वर्ड्स बघितले त्यांचा वापर करून कसं करू शकतो आपण बघा. व्हाय इज समीर गोइंग फॉर वॉक? आता बघा स्टुडंट, या व्हायला थोड्या वेळ हाईड करा आणि बघा या सेंटेन्सला बघा. बघा इज समीर गोइंग फॉर अ वॉक आणि हे पण बघा बघा, इज समीर गोइंग फॉर अ वॉक. दोघं पण सेंटेन्स सेम आहे, फक्त इथं आपण कसला वापर केला, तर व्हायचा वापर केला आणि त्यावरून त्याचा अर्थ काय झाला, फक्त त्याचा अर्थ थोडासा चेंज झाला. आता तो कसा चेंज झाला ते बघा. बघा या ठिकाणी मला असं म्हणायचं आहे, की समीर वॉकला का गेलेला आहे, सॉरी समीर वॉकला का जात आहे, सॉरी आता जात आहे ना, तो कंटिन्युअस आहे, बरोबर. समीर वॉकला का जात आहे, बरोबर. हे बघा समीर वॉकला का जात आहे, तर इंग्लिश मध्ये कसं म्हणणार, सर्वात प्रथम मी हेल्पिंग सॉरी आपला WH फॅमिली वर्ड अप्लाय करणार. त्यानंतर आपल्याला माहित आहे की प्रश्नार्थक वाक्यामध्ये आपण सर्वात आधी काय घेतो, तर हेल्पिंग वर्ब घेतो. तसा हेल्पिंग वर्ब आपण या ठिकाणी घेतलेला आहे. तर या ठिकाणी सेंटेन्स झालं बघा, व्हाय इज समीर गोइंग फॉर वॉक? बरोबर, व्हाय इज समीर गोइंग फॉर वॉक? समीर वॉकला का गेलेला आहे, बरोबर. आणि समीर वॉकला का गेलेला नाही आहे असं मला म्हणायचं, समीर वॉकला का गेलेला नाहीये, बरोबर. तर इंग्लिश मध्ये बघा, या सेंटेन्सला हे सेंटेन्स सेम असेल, फक्त नॉट अप्लाय होईल बघा. वाय इज समीर वरती वाय इज समीर, बघा गोइंग फॉर अ वॉक, गोइंग फॉर अ वॉक, फक्त इथं काय अप्लाय झाला, नॉट अप्लाय झालं, सेंटेन्स चेंज होऊन गेलं, की समीर वॉकला का गेलेला नाही आहे. आता स्टुडंट्स बघा, मी तुम्हाला एक सिंपल ट्रिक देतो आहे या सर्व सेंटेन्सेसचा कसं लक्षात ठेवायचं. आता बघा पहिले दोन तर तुमच्या लक्षात राहणारच आहे स्टुडंट्स. पहिलं डायरेक्ट सेंटेन्स आहे की समीर वॉकला जात आहे आणि समीर वॉकला जात नाहीये. पण नंतरचे जे 4 आहे ना स्टुडंट्स, ते डायरेक्ट प्रश्नार्थक आहे, क्वेश्चनियर सेंटेन्स आहे किंवा इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे. आता बघा यांना लक्षात ठेवायची ट्रिक देत आहे, नीट ऐका, व्यवस्थित ऐका, म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. आता तिची ट्रिक काय आहे, ती ट्रिक व्यवस्थित ऐका बघा. बघा ती ट्रिक काय आहे बघा, समीर वॉकला जात आहे का? बरोबर, बघा समीर वॉकला जात आहे का? समीर वॉकला जात नाही आहे का? बरोबर, बघा समीर वॉकला नाही जात आहे का? समीर वॉकला का जात आहे? बरोबर, समीर वॉकला का जात आहे आणि समीर वॉकला का जात नाहीये. स्टुडंट 3 आणि 4 मध्ये जो का येतो आहे तो शेवटी येतो आहे, बरोबर. तो जो का येतो आहे तो शेवटी येतो आहे आणि 5 आणि 6 मध्ये जो का येतो आहे तो त्या वाक्यांच्या मध्ये येत आहे. तर बघा सेंटेन्स कसं झालं, समीर वॉकला जात आहे का, 3 मध्ये का, समीर वॉकला जात नाहीये का, नंतर बघा समीर का वॉकला जात आहे आणि समीर का वॉकला जात नाहीये. तर जेव्हा जेव्हा सेंटेन्सच्या लास्टला का येईल तेव्हा फक्त हेल्पिंग व्हर्बला रिप्लेस करायचं आणि जेव्हा मध्ये किंवा सुरुवातीला का येईल स्टुडंट, म्हणजे समजून घ्यायचा मध्ये किंवा सुरुवातीला आला तर तो सेंटेन्स कसला आहे, तर WH फॅमिलीचं सेंटेन्स आहे, बरोबर. ते कसलं आहे, WH फॅमिलीचं सेंटेन्स आहे. तुम्हाला ट्रिक दिली मी, कुठला का आला त्याच्यावरून लक्षात ठेवायचं. जर का शेवटी आला तर नॉर्मल आपल्या हेल्पिंग वर्बला एक्सचेंज करून सेंटेन्सला बनवून घ्यायचं. आणि जर का मध्ये आला, सुरुवातीला आला किंवा मध्ये आला, बघा असं पण होऊ शकतं, समीर का वॉकला जात आहे किंवा समीर वॉकला का जात आहे, बघा दोन्ही पण मध्ये आले सेंटेन्सच्या. पण 3 आणि 4 मध्ये कसं होतं बघा, का शेवटी जातो आणि हे प्रत्येक टेन्स मध्ये सेम असणार आहे स्टुडंट, प्रत्येक टेन्स मध्ये सेम असणार आहे. मग जर मी तुम्हाला विचारलं स्टुडंट, समीर वॉकला जात आहे का,
तर तुम्ही फक्त का वर लक्ष ठेवायचं, मी का शेवटी आला तर तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे की इथं फक्त हेल्पिंग व्हर्बला रिप्लेस करायचं आहे. आणि मी जर असं म्हटलो की समीर का वॉकला जात आहे, तर तुमच्या लक्षात येईल का सरांनी सुरुवातीला वापरला, या ठिकाणी WH आपल्याला काय करायचं आहे तर यूज करायचा आहे. बरोबर. तर बघा इंटरोगेटिव्ह मध्ये आपण हे सर्व सेंटेन्सेस काय केलेले तर बघितले की समीर वॉकला जात आहे, समीर वॉकला नाही जात आहे, समीर वॉकला जात आहे का, समीर वॉकला नाही जात आहे का, समीर का वॉकला जात आहे, समीर का वॉकला जात नाही आहे. बरोबर स्टुडंट्स. बघा डेली रुटीनला इंग्लिश बोलण्यासाठी WH फॅमिली पण यूज करावं लागतं स्टुडंट्स आपल्याला, म्हणून हे सेंटेन्सेस घेतलेले आहे. मला तुम्हाला प्रॉपरली हे करायचं आहे, कारण इंग्लिश स्पीकिंग करताना आपण दोनच फॉर्मॅटमध्ये करतो, एक तर प्रश्न विचारतो एखाद्या व्यक्तीला, नाहीतर काहीतरी उत्तर देतो. म्हणून प्रश्न कसे विचारले पाहिजे ते पण आपण इथं बघतोय, म्हणून तर ते तुम्हाला मी शिकवतो आहे. सो चला ठीक, या ठिकाणी स्टुडंट्स हे पूर्ण मी आता जे ही स्लाइड तुम्हाला शिकवली, ही स्लाइड प्रॉपरली तुमच्या लक्षात आली का? हँड रेज करून मला कळवा. रेज युअर हँड स्टुडंट्स फास्ट. मॅम तुमचं हँड रेज नाहीये, मला समजत नाही तुम्ही लेक्चर बघताय का नाही, मग असं मला पटकन हँड रेज करून कळवा. हा ठीक आहे. आणि 10 सेकंद होल्ड करा स्टुडंट्स, म्हणजे मला बघायला थोडा वेळ लागतो, माझी स्लाइड खाली करावं लागते. चला ठीक आहे. या ठिकाणी स्टुडंट्स व्यवस्थित आता बघा आपण या ठिकाणी या पार्टला समजून घेतलेला आहे, बरोबर. आणि या पार्टला समजून घेतल्याच्या नंतर आपल्याला समजलेलं आहे की आपण या ठिकाणी या टेन्सला कशा पद्धतीने युज करू शकतो. एखादी क्रिया चालू आहे किंवा त्याला विचारायचं आहे, पण चालू फॉर्मॅटमध्येच विचारायचं आहे तर असं विचारू शकतो आय चा वापर करून, बरोबर. आता बघा स्टुडंट्स आपण दुसरं एक्झाम्पल बघूया. बघा आता या ठिकाणी दुसरं एक्झाम्पल आहे. आता या ठिकाणी बघा सब्जेक्ट चेंज झालेला आहे आणि सब्जेक्ट आलेला आहे आय, बरोबर. आता सब्जेक्ट आय आलेला आहे, तिकडे सब्जेक्ट समीर होता म्हणून आपण इज वापरलं, इथं आय आला म्हणून आपण काय वापरणार तर आय एम वापरणार. तर सेंटेन्स कसं झालं बघा, आय एम गोइंग फॉर अ वॉक, बरोबर. हे बघा आय एम गोइंग फॉर अ वॉक म्हणजे काय, मी वॉकला जात आहे. लक्षात ठेवा स्टुडंट्स, मी वॉकला जात आहे किंवा मी वॉक साठी जात आहे, दोन्ही पण वाक्य बरोबर आहे. मी वॉकला नाही जाते, बरोबर. आता मी लेक्चर अटेंड करत आहे म्हणजे मी वॉकला नाही जाते, तर मी कसं म्हणणार आय एम नॉट गोइंग फॉर अ वॉक, बरोबर. बघा आय एम नॉट गोइंग फॉर अ वॉक, मी वॉकला नाही जात आहे. आता 3-4 मध्ये कसं होईल स्टुडंट, मी वॉकला जात आहे का, बरोबर. बघा स्वतःलाच प्रश्न केला बघा, आणि प्रश्न झाला तेव्हा हेल्पिंग वर्बला काय केलं आपण एक्सचेंज केलं. बघा आय एम सुरुवातीला आला, आय नंतर गेला, आणि काय सेंटेन्स झालं एम आय गोइंग फॉर अ वॉक, आणि शेवटी काय अप्लाय झाला क्वेश्चन मार्क अप्लाय झाला. एम आय गोइंग फॉर अ वॉक ऍक्सेंट नुसार समजतं. बघा लिहिल्यावरून तर स्टुडंट लिहिल्याने आपल्याला क्वेश्चन येतो शेवटी, यावरून तर आपल्याला अंदाज येतो, पण जेव्हा बोलतो त्यावेळेस कसं कळणार समोरच्याला की आपण प्रश्न विचारतोय का. सो ते आपल्या ऍक्सेंट वरून कळतं स्टुडंट. कशावरून, ऍक्सेंट वरून. ऍक्सेंट प्लस स्ट्रक्चर ऑफ द सेंटेन्स. आता स्ट्रक्चर ऑफ द सेंटेन्स मध्ये आपण काय केलं, हेल्पिंग वर्बला सुरुवातीला घेतलं, मग सब्जेक्ट घेतला, आणि मग बाकीचं सेंटेन्स घेतलं. आता सेंटेन्स कसं आलं बघा आपलं, एम आय गोइंग फॉर अ वॉक, मी वॉकला जात आहे का, बरोबर. मी वॉकला जात आहे का, मी वॉकला नाही जात आहे का, बरोबर. बघा एम आय नॉट गोइंग फॉर अ वॉक, मी वॉकला नाही जात आहे का, मी वॉकला नाही जात आहे का, बरोबर. एम आय नॉट गोइंग फॉर अ वॉक. आता बघा मी का वॉकला जात आहे, बरोबर. बघा मी का वॉकला जात आहे, व्हाय एम आय गोइंग फॉर अ वॉक, बरोबर. बघा व्हाय एम आय गोइंग फॉर अ वॉक, आणि मी वॉकला का जात नाहीये, व्हाय एम आय नॉट गोइंग फॉर अ वॉक, मी का वॉकला जात नाही आहे. सो स्टुडंट्स बघा 6 out of 6 सेंटेन्सेस आपण या ठिकाणी बघितले. पहिला आपला असतं पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. त्यामध्ये पहिला जो असतो तो असतो आपला अफर्मेटिव्ह, नंतर असतो निगेटिव्ह, नंतर असतो इंटरोगेटिव्ह, मग इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह, नंतर WH आणि WH निगेटिव्ह, बरोबर. तर अशा पद्धतीने आपण ट्रिक थ्रू याला लक्षात ठेवलेलं आहे. बघा पहिलं सेंटेन्स, मी वॉकला जात आहे, मी वॉकला जात नाही आहे. मी वॉकला जात आहे का, मी वॉकला जात नाहीये का, मी का वॉकला जात आहे, मी का वॉकला जात नाही आहे. तर तुम्हाला ज्या फॉर्मॅटमध्ये विचारायचं आहे, ज्या फॉर्मॅटमध्ये बोलायचं आहे, ते 6 out of 6 फॉर्मॅट आपण या ठिकाणी काय केलेलं आहे स्टुडंट्स, बघितलेले आहे. ओके. सो आता या ठिकाणी आता मी दुसरं एक्झाम्पल घेतो. बघा दुसरं एक्झाम्पल घेतो. जसं की आता आपल्याकडे समजा लेडीज आहे, घरातले काम असतात, बरोबर. तर समजा आपल्याला म्हणायचं आहे तर मी स्वयंपाक करत आहे, बरोबर. तर इंग्लिशमध्ये आय एम मेकिंग मिल्स, बरोबर. आय एम मेकिंग मिल्स, मी आत्ता स्वयंपाक करत नाहीये, बरोबर. आय एम नॉट मेकिंग मिल्स राईट नाव, बरोबर. मी स्वयंपाक करत आहे का,
एम आय मेकिंग मील्स, मी स्वयंपाक करत नाहीये का? एम आय नॉट मेकिंग मील्स, मी का स्वयंपाक करत आहे? व्हाय एम आय मेकिंग मील्स, आणि मी का स्वयंपाक करत नाहीये? व्हाय एम आय नॉट मेकिंग मील्स. बरोबर बघा. मी टीव्ही बघत आहे. आय एम वॉचिंग टीव्ही. मी टीव्ही बघत नाहीये. आय एम नॉट वॉचिंग टीव्ही. मी टीव्ही बघत आहे का? एम आय वॉचिंग टीव्ही. मी टीव्ही बघत नाहीये का? एम आय नॉट वॉचिंग टीव्ही. मी का टीव्ही बघत आहे? व्हाय एम आय वॉचिंग टीव्ही. मी का टीव्ही बघत नाही? व्हाय एम आय नॉट वॉचिंग टीव्ही. बरोबर. अशा पद्धतीने मी लेक्चर अटेंड करत आहे. आय एम अटेंडिंग लेक्चर. मी लेक्चर अटेंड करत नाहीये. आय एम नॉट अटेंडिंग लेक्चर. मी लेक्चर अटेंड करत आहे का? एम आय अटेंडिंग लेक्चर. मी लेक्चर अटेंड नाही करत आहे का? एम आय नॉट अटेंडिंग लेक्चर. मी का लेक्चर अटेंड करत आहे? व्हाय एम आय अटेंडिंग लेक्चर. आणि मी का लेक्चर अटेंड करत नाहीये? व्हाय एम आय नॉट अटेंडिंग लेक्चर. बरोबर. सो अशा प्रकारे या ठिकाणी आपण काय करूया स्टुडंट्स, प्रत्येक सेंटेन्सला काय करू शकतो तर बदलू शकतो त्याच्या फॉर्म ऑफ स्ट्रक्चर वरून. जसं त्याचं स्ट्रक्चर असेल तसं त्याला आपण समजू शकतो. सो स्टुडंट्स, आयचं एक्झाम्पल जर समजलं असेल तुम्हाला, ही स्लाइड समजली असेल तर हँड रेस करा मग. ओके, फास्ट मध्ये हँड रेस. ओके, व्हेरी गुड. चलो ठीक आहे. हा, आता बघा स्टुडंट्स, आता आपण नेक्स्ट स्लाइडला समजून घेऊया. आता नेक्स्ट स्लाइड मध्ये बघा स्टुडंट्स, आपण समीरला आणि आयला व्यवस्थित समजून घेतलं. आता आपण प्रत्येक प्रोनाऊनला समजून घेऊया. या ठिकाणी प्रत्येक प्रोनाऊन साठी कशा पद्धतीने आपण अप्लाय करतो. आता बघ, जसं की या ठिकाणी क्रिकेटचं एक्झाम्पल बघूया. बघा, आय एम प्लेइंग क्रिकेट. आता इथं सर्व सेंटेन्स अफर्मेटिव्हचे आहेत स्टुडंट्स, लक्षात ठेवा. ऑल सेंटेन्स अफर्मेटिव्ह आहे. आता यांचे टाइप्स बनवलेले नाही, हे फक्त अंडरस्टँडिंग साठी घेतलेलं आहे आपण, का कुठला हेल्पिंग वर्ब आणि कुठला सब्जेक्ट या ठिकाणी एकमेकांशी मॅच होतो. सो बघा, आय आलं तर आपण काय करतो बघा. आता या ठिकाणी काय म्हणत आहे आपण? आय एम प्लेइंग क्रिकेट. मी क्रिकेट खेळत आहे. वी आर प्लेइंग क्रिकेट. आम्ही क्रिकेट खेळत आहोत. यू आर प्लेइंग क्रिकेट. तू क्रिकेट खेळत आहे. दुसरा यू आपण प्लुरल साठी वापरतो. यू आर प्लेइंग क्रिकेट. तुम्ही क्रिकेट खेळत आहात. ही इज प्लेइंग क्रिकेट. तो क्रिकेट खेळत आहे. शी इज प्लेइंग क्रिकेट. ती क्रिकेट खेळत आहे. इट इज प्लेइंग क्रिकेट. आता बघा, तो क्रिकेट किंवा ती क्रिकेट खेळत आहे असं होईल, पण तुम्ही म्हणणार सर इट तर आपण मनुष्यांसाठी नाही वापरत. बरोबर. तर हे बरोबर आहे स्टुडंट, हे आपण या ठिकाणी ह्युमन साठी वापरत नाही. पण या ठिकाणी इटचा वापर एखाद्या अॅनिमल साठी काय केलेला आहे स्टुडंट? केलेला आहे. आता प्रश्न पुन्हा येईल का, अॅनिमल क्रिकेट खेळतो का? बघा स्टुडंट, जर ऍडव्हान्स इंग्लिश मध्ये आपण बघितलं तर या ठिकाणी अॅनिमल क्रिकेट खेळत नाही. पण जर तुम्ही या ठिकाणी एखादा रोबोटच्या बद्दल विचार केला, रोबोटच्या बद्दल जर विचार केला स्टुडंट, तर तो क्रिकेट खेळतो. बरोबर. त्याला जर तसं शिकवलं तर तो खेळतो. आणि जर रोबोट क्रिकेट खेळत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी कसं म्हणावं लागेल? ही इज प्लेइंग क्रिकेट म्हणणार का तुम्ही? नाही. शी इज म्हणणार का? नाही. तर काय म्हणावं लागेल? इट इज प्लेइंग क्रिकेट. तर त्या अर्थाने याला काय करायचं आहे? घ्यायचं आहे. सो या ठिकाणी आपण प्रत्येक सेंटेन्सला बघितलं स्टुडंट्स, बघा कुठं आय एम आला, कुठलं आर येतो आहे. बरोबर. हे आपण हेल्पिंग वर्ब मध्ये पण बघितलं आणि आपल्याला या सेंटेन्सेसद्वारे तेच करायचं आहे की कुठं काय अप्लाय होतो. सो बघा, आय एम प्लेइंग क्रिकेट, वी आर प्लेइंग क्रिकेट, यू आर प्लेइंग क्रिकेट, यू आर प्लेइंग क्रिकेट, ही इज, शी इज, इट इज आणि दे आर. बरोबर. आता पुढे आहे बघा, समीर इज प्लेइंग क्रिकेट, बट समीर अँड आमिर आर. बरोबर. बघा, प्लुरल झालं तर आर आणि सिंग्युलर असेल तर इज येतो, हे आपल्याला ऑलरेडी माहित आहे. समीर अँड आमिर आर प्लेइंग क्रिकेट. धिस बॉय इज प्लेइंग क्रिकेट. दॅट बॉय इज प्लेइंग क्रिकेट. दीज बॉईज आर प्लेइंग क्रिकेट. दोज बॉईज आर प्लेइंग क्रिकेट. बघा, ऑल सेंटेन्सेस आपण काय केलेले या ठिकाणी कव्हर केलेले आहे स्टुडंट्स, आणि तुम्हाला पण असे सेंटेन्सेस मी सांगितले होते बनवायला. बरोबर. सो ऑल सेंटेन्सेस या ठिकाणी आपण काय केलेले तर बनवलेले आहे. ओके. तर अशा प्रकारे आपण पूर्ण सेंटेन्सेस आणि पूर्ण कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सला काय केलेलं आहे स्टुडंट? समजून घेतलेला आहे. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणजे लाईव्ह सिच्युएशन जे आपल्या समोर आता चालू आहे. अमेझारचा वापर करून आपण लाईव्ह सिच्युएशन या ठिकाणी दाखवतो. आणि ज्या स्टुडंट्सचा अमेझार वापरण्यासाठी जास्त उत्सुक होते किंवा अमेझार प्रत्येक ठिकाणी येतात असं त्यांना वाटत होतं, तर ते आता आपलं क्लिअर झालेलं आहे की अमेझार फक्त आणि फक्त लाईव्ह सिच्युएशन दाखवण्यासाठी आणि प्रेझेंट सेन्स दाखवण्यासाठी, जसं की हे झाड आहे, ही बॅग आहे असं दाखवण्यासाठी आपण अमेझारचा वापर करतो. आणि जास्तीत जास्त वापर आपण त्याचा कंटिन्युअस सिच्युएशन सांगण्यासाठी करतो. ओके स्टुडंट्स, 1 मिनिट ब्रेक.
Hello students, are you back? Please raise your hand. Don't make on your cameras, boys. Okay. Everyone is reach the class. Okay, चलो ठीक है students. Please hands your down your hands. Let's see next slide. आता बघा स्टुडंट्स, जे सेंटेन्सेस मी तुम्हाला तयार करायला सांगतो ना, ते सेंटेन्सेस पण आता बघा तुमच्यासाठी मी या ठिकाणी रेडीमेड बनवलेले आहेत. तुम्ही एकदा बघून घ्या आणि तुमच्या प्रकारे तुमच्या मते फक्त इथं काय बदलायचं आहे तुम्हाला, ऑब्जेक्ट चेंज करायचा आहे. बरोबर, ऑब्जेक्ट चेंज करायचा आहे. जसं इथं क्रिकेट ऑब्जेक्ट घेतलेला आहे आपण, तुम्ही मेकिंग मिल्स घ्या, तुम्ही दुसरं कुठलाही ऑब्जेक्ट घ्या, वॉचिंग टीव्ही, तुम्हाला जे घ्यायचं आहे ते घ्या. आता बघा इथं बनवायचं कसं असतं, 14 टाईप आपण घेतो ना, आय पासून सुरू होतं तर दोज पर्यंत जातो आपण. बरोबर, तर हेच सब्जेक्ट तर आपण इंग्लिश स्पीकिंगला युज करतो. मग त्यांना कशा प्रकारे युज करू शकतो, आता बघा समजा अफर्मेटिव्ह मध्ये बोलायचं आहे आपल्याला, तर आपण म्हणतो आय एम प्लेइंग क्रिकेट. निगेटिव्ह मध्ये आपण म्हणतो वी आर नॉट प्लेइंग क्रिकेट. इंटरोगेटिव्ह मध्ये म्हणतो आपण आर यू प्लेइंग क्रिकेट. बरोबर, इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह मध्ये आर यू नॉट प्लेइंग क्रिकेट. डब्ल्यू एच इंटरोगेटिव्ह मध्ये व्हायचा वापर करतो, व्हाय इज हे प्लेइंग क्रिकेट. बरोबर, डब्ल्यू एच इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह करायचं असेल तर बघा व्हाय इज शी नॉट प्लेइंग क्रिकेट. आता बघा इथं शी होतं म्हणून इज वापरलं. तुम्हाला माहित आहे अमेझार आपण इजचा वापर नेहमी हे शी इट साठी होतो. मी तुम्हाला सांगितलं होतं यस फॅमिली, इज, वॉज, हॅज हे नेहमी हे शी इट साठी यूज होतात हे प्रोनाउन. बरोबर, जसं की या ठिकाणी झालं. त्यानंतर पुन्हा अफर्मेटिव्ह आलं बघा, इट इज प्लेइंग क्रिकेट. निगेटिव्ह आलं बघा, दे आर नॉट प्लेइंग क्रिकेट. इंटरोगेटिव्ह, इज समीर प्लेइंग क्रिकेट. बरोबर, बघा इज समीर प्लेइंग क्रिकेट, समीर क्रिकेट खेळत आहे का. आर समीर अँड आमिर नॉट प्लेइंग क्रिकेट, समीर अँड आमिर क्रिकेट नाही खेळत आहे का. डब्ल्यू एच इंटरोगेटिव्ह आहे बघा, व्हाय इज दिस बॉय प्लेइंग क्रिकेट. हा हा मुलगा का क्रिकेट खेळत आहे. बरोबर, आणि बघा व्हाय इज दॅट बॉय नॉट प्लेइंग क्रिकेट, तो मुलगा का क्रिकेट खेळत नाहीये. बघा, हा मुलगा दिस बॉय, तो मुलगा दॅट बॉय. बघा, दीज बॉईज आर प्लेइंग क्रिकेट, हे सर्व मुले क्रिकेट खेळत आहेत. दोज बॉईज आर नॉट प्लेइंग क्रिकेट, ते सर्व मुलं क्रिकेट खेळत नाही आहे. बघा अशा प्रकारे 14 सेंटेन्सेस तुम्हाला काय करायचे स्टुडंट्स, लिहायचे आहे मनाने, आणि मग त्यांना कमीत कमी 10 टाइम तुम्हाला मिरर समोर बसून काय करायचे आहे स्टुडंट्स, त्यांना फक्त बोलायचं आहे, रीड करायचं आहे त्यांना 5-6 वेळा. बघा स्टुडंट्स, तुम्हाला रीड करावं लागेल, नंतर तुम्ही ऑटोमॅटिकली स्वतःच्या मनाने त्यांना काय करू शकता, बनवू शकता. आणि यालाच म्हणतात रिदम. ओके, यालाच म्हणतो आपण रिदम, की आपले सेन्सेशन्स आपले बनतात आणि त्याद्वारे आपल्याला कळतं की आपण बरोबर बोलत आहोत की चुकीचं बोलत आहोत. सो अशा प्रकारे स्टुडंट्स या ठिकाणी आपण कसे सेंटेन्सेस आपल्याला बनवायचे असतात मी तुम्हाला स्टडी देतो, ते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. सो चला या ठिकाणी आता आपलं हे सेशन माझं समजून झालेलं आहे. कुणाला जर प्रॉब्लेम असेल तर हँड रेज करा आणि तो प्रॉब्लेम आपण या ठिकाणी सॉल्व्ह करूया आणि नेक्स्ट स्लाइड कडे जाऊया. इज देअर एनी प्रॉब्लेम स्टुडंट्स? सो रेज युअर हँड and please ask me the question. सर लास्ट स्लाइड 2 मिनिट.